तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की हक्क सोडपत्र रद्द करण्यासाठी नेमकी कोणत्या कायदेशीर प्रक्रियेमधून आपल्याला जावं लागतं, नेमकी त्याची सुरुवात कशी करावी आणि कशा पद्धतीने आपल्याला केस मांडता येते। हक्क सोडपत्र रद्द करत असताना कायदेशीर प्रक्रियेतून जावं लागतं, कारण हक्क सोडपत्र हे तयार झाल्यानंतर हा एक दस्तऐवज बनत असतो आणि हा दस्तऐवज ज्यावेळेला आपण एखाद्या योग्य त्या न्यायालयामध्ये सादर करतो त्यावेळेला त्याच्या पूर्ततेसाठी किंवा त्याच्या पृष्ठर्थ आपणाला काही पुरावे सादर करावे लागतात की बाबा ते बक्षीस हक्क सोडपत्र असेल ते कशा पद्धतीने झालं, फसवणुकीने झालं का, चुकीची माहिती देऊन झालं का, किंवा अन्य काही कारणांनी ते झालं का। अशा बाबींचा ज्यावेळेला तुम्ही पुरावा सादर करत असता त्यावेळेला ते योग्य ते न्यायालय त्याचा आदेश करतं आणि त्या आदेशानुसार तुमचं हे हक्क सोडपत्र रद्द होतं। तर अशा वेळेला नेमकं काय करायचं, अनेकांना प्रश्न पडतो, आम्हाला तर रद्द करायचंय परंतु कसं। तर आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की हे हक्क सोडपत्र रद्द कसं करता येईल। तर मित्रांनो, जर हक्क सोडपत्र असं फसवणुकीने झालं असेल, जबरदस्तीने झाला असेल किंवा चुकीची माहिती देऊन झाला असेल किंवा त्याच्यामध्ये काही तांत्रिक त्रुटी असतील तर अशा वेळेला तुम्ही योग्य त्या वकिलांचा नक्कीच सल्ला घ्या आणि वकिलांच्या सल्ल्यानं तुम्हाला हे समजेल की नक्की तुमच्या हक्क सोडपत्रामध्ये कोणत्या प्रकारच्या त्रुटी राहिलेल्या आहेत, कोणत्या प्रकारची तांत्रिक अडचणी आहेत, त्या दूर करून तुम्ही वकिलांमार्फत हे हक्क सोडपत्र रद्द करून घेऊ शकता आणि पुन्हा नव्याने दुसरं हक्क सोडपत्र बनवू शकता। हक्क सोड रद्द करण्याच्या प्रक्रियेमध्ये न्यायालयात ज्यावेळेला एखादं प्रकरण सादर होतं त्यावेळेला ते प्रकरण साक्षी पुराव्यानिशी सिद्ध करावं लागतं आणि ही सिद्ध करण्याची जबाबदारी ज्यानं हक्क सोडपत्र रद्द करण्यासाठी ज्या व्यक्तीने अर्ज केला आहे अशा व्यक्तीची जबाबदारी असते की त्यानं ते हक्क सोडपत्र कशा पद्धतीने चुकीचं केलेलं आहे हे दाखवून द्यायचं असतं आणि त्यासाठी योग्य त्या पुराव्यांचा आधार घ्यावा लागतो, त्याचबरोबर साक्षीदारांचा आधार घ्यावा लागतो आणि अशा पद्धतीनं पुरावे आणि साक्षीदार हे तपासणी केल्यानंतर कोर्ट त्यावरती न्यायनिवाडा करतं आणि अशा न्यायनिवाड्यानंतर या हक्क सोडपत्राची नोंदणी ही रद्द केली जाते। न्यायालयाच्या आदेशानुसार सब रजिस्ट्रार आहे त्यांना न्यायालयाकडून तसे आदेश दिले जातात आणि अशा प्रकारचं हक्क सोडपत्र हे रद्द केलं जातं। आता यामध्ये प्रश्न उपस्थित होतो की हक्क सोडपत्र तर रद्द झालं, परंतु ज्यानं हे हक्क सोडपत्र केलं किंवा फसवणुकीच्या द्वारे केलं असेल, जबरदस्तीने केलं असेल, धमकावून केलं असेल किंवा चुकीची माहिती देऊन केलं असेल तर अशा व्यक्तींविरुद्ध काही फौजदारी गुन्हे दाखल होतात का किंवा काही कारवाई होते का। तर मित्रांनो, नक्कीच होते, कारण अशा प्रकारचा गुन्हा हा मानवी हितासाठी घातक ठरू शकतो आणि त्यामुळेच जो अशा पद्धतीनं चुकीचा हक्क सोडपत्र करता आहे याच्या विरुद्ध नक्कीच कारवाई केली जाते आणि त्याच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल होऊ शकतात। तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण कायदेशीर प्रक्रिया कशी असते आणि काय असते हे जाणून घेतलं। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, शेअर करा आणि सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। धन्यवाद।